नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. 2022 बॅचच्या तरुण IAS अधिकारी अंजली शर्मा यांची जालना शहर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जालना महानगरपालिकेला अखेर पूर्णवेळ IAS अधिकारी मिळाले असून आता कामकाजात सुधारणा होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. राज्य शासनाने भारतीय प्रशासन सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या असून जालना महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अंजली शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2022 बॅचच्या IAS अधिकारी असलेल्या अंजली शर्मा या लवकरच जालन्यात आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार जालना महापालिकेला नवे आयुक्त मिळाले आहेत. IAS अंजली शर्मा यांच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अंजली शर्मा या 2022 बॅचच्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असून त्यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात BCom पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे प्रशासनात आर्थिक आणि विकासात्मक निर्णयांमध्ये त्यांचा प्रभावी सहभाग राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. यापूर्वी त्या 9 फेब्रुवारी 2024 पासून नंदुरबार उपविभागात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्या काळात त्यांनी प्रशासकीय कामकाजात कार्यक्षमतेची छाप पाडली होती. आता त्यांची बदली जालना येथे करण्यात आली असून त्या लवकरच जालना महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे शहराच्या विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते. जालन्याच्या विकासासाठी नव्या आयुक्तांकडून काय नवे निर्णय घेतले जातील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा विकासाचा मार्ग नसून तो सामान्य जनतेसाठी मृत्यूचा सापळा बनलाय असा घणाघाती आरोप करत वंचित बहुजन आघाडीने हा महामार्ग तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. 5000हून अधिक निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या महामार्गाच्या सुरक्षिततेबाबत सरकार अजून किती काळ डोळे मिटून राहणार असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय. रक्ताने माखलेला समृद्धीचा प्रवास. वंचित बहुजन आघाडीचे विजय लहाने यांनी दिलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर आतापर्यंत तब्बल 5176 नागरिकांनी आपला जीव गमावलाय. जालन्यात रक्ताची होळी. एकट्या जालना जिल्ह्याच्या हद्दीत तब्बल 176 निष्पाप लोकांचा बळी गेलाय. काल झालेल्या भीषण अपघातात 8 महिलांचा मृत्यू झाल्याने जनक्षोभ उसळलाय. सरकारने जाहीर केलेली 5 लाखांची मदत म्हणजे मृतांच्या नातेवाईकांची थट्टा असून ही मदत 25 लाख रुपये करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे. सरकारच्या विनाशकारी नियोजनावर प्रहार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात वंचित बहुजन आघाडीने सरकारवर बोचरी टीका केली आहे. सरकारला केवळ टोल वसुलीत रस आहे. लोकांच्या जीवाशी त्यांना काही घेणं देणं नाही. दररोज अपघात होत आहेत, रक्ताचे पाठ वाहत आहेत, पण प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. जोपर्यंत प्रवाशांच्या सुरक्षेची पूर्ण हमी मिळत नाही तोपर्यंत हा खुनी महामार्ग तात्काळ बंद करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे विजय लहाने यांनी केली. यावेळी दत्तू कुर्धने, सरपंच नंदापूर, वैभव वानखेडे, वंचित बहुजन आघाडी महासचिव अंकुश गाडेकर, तालुका उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अरुण गायकवाड, युवा जिल्हा संघटक ऋषिंदर कुर्धने, सुनील लोखंडे, इम्रान शेख, शाहरुख खान आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी मॅडम यांना भेटायला आलेलो आहे आणि त्यांना आम्ही रिस्टर या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे लोकशाही मार्गाने. आणि आमचं जिल्हाधिकारी मॅडम मार्फत मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा निवेदन आहे आणि समृद्धी महामार्गावर अनेक प्रकारचे त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होत आहे आणि त्या ठिकाणी निष्पन्न लोकांच्या ठिकाणी जीव जात आहे. आज हे कामगार आमच्या जिल्ह्यामधले 9 कामगार त्या ठिकाणी मरण पावलेले आहे. कालपर्यंत 7 लोक होते. आज सकाळी सुद्धा एक कामगार गेलेला आहे आणि आतापर्यंत आमच्याकडे अशी माहिती आली घाटी रुग्णालयामधून की 9 लोक त्या ठिकाणी मरण पावलेले आहे आणि त्यांना राज्य सरकारने 5 लाख रुपये या ठिकाणी त्यांना देऊ गेलेले. हा 5 लाख रुपये जीव गेल्यानंतर त्यांच्या काही कामा उपयोगाच्या नाही. जर सरकारने त्यांना पहिलेच त्यांना जर काही सुरक्षा दिली असती, काही हेल्मेट वगैरे त्याला घालायला जर दिले असतं तर नक्कीच त्या ठिकाणावर काही सुरक्षा असती तर त्यांचा जीव वाचला असता. हा खूप मोठा विषय आहे आणि सरकार म्हणजे आतापर्यंत जेव्हापासून या समृद्धी महामार्ग खुलला आहे तेव्हापासून फक्त जालना जिल्ह्यामध्ये आता कालची जी घटना घडली कडवंची शिवारामध्ये घडलेली आहे, पण पाठीमागाची घटना घडली नागेवाडीपाशी अनेक प्रकारचे असे ऍक्शन झालेले आहे. पण जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत येणाऱ्या एका वर्षामध्ये फक्त 176 लोकांचे त्या ठिकाणी जीव गेलेले आहे समृद्धी महामार्गावर. आणि आता जर जेव्हापासून राज्य महामार्ग समृद्धी महामार्ग खुलेला आहे तर ते मुंबईपासून तर नागपूरपर्यंत आतापर्यंत 5176 लोकांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे. आणि मग इतके लोक त्या ठिकाणी गेलेले असेल तर समृद्धी महामार्गाला बॅन करावा, समृद्धी महामार्ग हा बंद करावा आमचा जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्याला आम्ही मागणी केलेली आहे. आणि जे त्या ठिकाणी ते कामगार गेलेले आहे
महिला त्या ठिकाणी मरण पावलेल्या आहे. त्यांना जे सरकारनं 5 लाख रुपये दिलेले आहे, ते 5 लाख रुपये त्यांच्या घरच्यांना नाकार दिलेला आहे. ते 5 लाख रुपये घ्यायला तयार नाही. आम्ही सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना आम्ही सरकारला सांगू इच्छित आहे की तुमचे 5 लाख रुपये नको त्या कुटुंबाला. जर द्यायची असेल तुम्हाला मदत, तर त्यांना प्रत्येक कुटुंबाला जे मयत झालेले लोक आहेत त्यांच्या कुटुंबाला 25 लाख रुपये त्या ठिकाणी सरकारने मदत करावा आणि त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येक जे घरातले जे व्यक्ती गेला असेल त्यांच्या जिम्मेदार व्यक्तीला त्या ठिकाणी शासकीय नोकरीमध्ये सहभाग करावा अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. विजय लाने, वंचित बहुजन आघाडी, युवा कार्यकर्ते. 2 दिवसांपूर्वी गोरक्षक आणि नेत्यांच्या दबावामुळे बीफ वाहतूक करणारे 3 कंटेनर चंदनचिरा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कंपनीकडे त्याबाबतची सर्व कागदपत्रे असल्याने त्यातील काही नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तपासणी अंती हे मांस गोमांस नसून म्हशीचे मांस असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली. प्रयोगशाळेच्या अहवालामुळे हे 3ही कंटेनर सोडून देण्याची नामुष्की पोलिसांवर उडवली. एकंदरीत कथित गोरक्षक आणि राजकीय नेत्यांच्या दबावापुढे केलेल्या कारवाईचा फुगा फुटल्याने जिल्हाभरात एकच चर्चा सुरू आहे. जालना शहरात 2 दिवसांपूर्वी गोमांस असल्याच्या संशयावरून पकडण्यात आलेल्या मांसाबाबत आता मोठा खुलासा झालाय. नागेवाडी टोलनाका परिसरातून गोरक्षकांनी 3 कंटेनरमध्ये हवाबंद मांस जप्त केलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी नमुने तपासणीसाठी पाठवले होते. आता प्राप्त झालेल्या अहवालानुसार हे मांस गोमांस नसून म्हशीचे असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे पोलिसांनी संबंधित वाहने सोडण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे. जालना शहरातील नागेवाडी टोलनाका येथे 2 दिवसांपूर्वी गोरक्षकांनी गोमांस असल्याच्या संशयावरून 3 कंटेनर अडवले होते. या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात हवाबंद मांस आढळून आले. त्यानंतर हे सर्व कंटेनर चंदनचिरा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलं होतं. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत मांसाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. दरम्यान प्राप्त झालेल्या अधिकृत अहवालानुसार संबंधित मांस हे गोमांस नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच हे मांस म्हशीचे असल्याचे स्पष्ट झाले. अहवालानंतर पोलिसांनी पुढील कारवाई करत संबंधित कंटेनर वाहने सोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे. एकूणच संशयाच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईनंतर वैज्ञानिक तपासणी अहवालातून सत्य समोर आले असून यामुळे या प्रकरणाला आता पूर्णविराम मिळाला आहे. काल आपण गोवंश वाहतूक गोवंश मांस वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत अशा ते कंटेनर पोलीस स्टेशनला लावलेले होते. त्यातले आपण सॅम्पल्स घेतले होते आणि सॅम्पल परीक्षणाकरता न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या परीक्षणाचा अहवाल आज आपल्याला प्राप्त झालेला आहे. गोवंशाचं मांस नसल्याचं निष्पन्न झालेलं आहे. सर्व मांस जे आहे ते म्हशीचं मांस असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे आता आम्ही त्या वाहनं सोडण्याची कारवाई करत आहोत. यापुढील दाखल गुन्ह्यामध्ये त्याप्रमाणे कारवाई करत. परतूर पोलीस ठाणे हद्दीत गोरगरिबांना देशोधडीला लावणाऱ्या मटक्याचा धंदा तेजीत असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. याबाबतचे व्हिडिओ समोर आल्यानंतरही पोलिसांनी कारवाई न केल्याने पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आता सर्वांचे डोळे लागलेत. येथील मटक्याच्या धंद्याचे MCN न्यूजने केलेले स्टिंग ऑपरेशन पाहूया. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी हे कर्तबगार अधिकारी म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांच्या पोलीस दलातील काही पोलीस अधिकाऱ्यांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होतीये. खुल्या मटक्याचा धंदा केला जात असल्याने परतूर पोलिसांची अब्रू आगरी चव्हाट्यावर आली आहे. परतूर शहरात घेतल्या जाणाऱ्या सटक्या मटक्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही या माफियांविरोधात कारवाई करण्याची पोलिसांची हिंमत झाली नाही. त्यामुळे आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने खुल्या मटका व्यवसाय करणाऱ्या माफियांना परतूर पोलीस लगाम घालतील का अशी चर्चा दबक्या आवाजात केली जाते. पोलीस प्रशासन आता भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध आक्रमक पाऊल उचलणार की गुन्हेगारांना मोकळं रान करून देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट MCN न्यूज जालना. जालना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांची छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाल्यानंतर जालना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नंदुरबार येथील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी IAS श्री कृष्णकांत कनवारिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जालना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांची छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बदलीचे आदेश प्राप्त झाले असून त्यांच्या जागी जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नंदुरबार येथील जालना नवीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून IAS श्री कृष्णकांत कनवारिया यांना आदेश देण्यात आले असून लवकरच ते रुजू होतील. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी आपल्या कामाची ओळख एक वेगळ्या पद्धतीनं नियमावली लावण्यात आली होती, तर काही निर्णय देखील धाडसी घेण्यात आले होते. अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर त्यांनी कायम दरारा ठेवला होता.
2 एप्रिल हनुमान जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यात भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय आणि जालना शहरही त्याला अपवाद नाही. जालन्यातील रामनगर परिसरातील दक्षिणमुखी घनतृप्त हनुमान मंदिर येथे शतकाहून जुनी 12 गाड्या ओढण्याची अनोखी परंपरा मोठ्या उत्साहात पार पडली. नवस फेडण्यासाठी आणि संकट निवारण्यासाठी हजारो भाविकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. हनुमान जयंतीनिमित्त जालना शहरातील रामनगर परिसर आज अक्षरशः भक्तिमय झाला होता. दक्षिणमुखी घनतृप्त हनुमान मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे 12 गाड्या ओढण्याचा पारंपरिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रामनगर येथील मंदिरापर्यंत या गाड्या ओढण्यात आल्या. अशी मान्यता आहे की ज्या कुटुंबांना मूलबाळ होत नाही, या कुटुंबात अडचणी आहेत, त्या दूर भाव्यात या श्रद्धेतून भाविक नवस करतात आणि नवस पूर्ण झाल्यावर 12 गाड्या ओढून तो फेडतात. विशेष म्हणजे ही परंपरा तब्बल 100 वर्षांहून अधिक जुनी असून यात्रा भरू दे आणि गाड्या सुरू होऊ दे, या नवसातून या परंपरेची सुरुवात झाली. समितीचे अध्यक्ष बाबासाहेब शिवाजी वानखेडे यांच्या आजोबा पणजोबांनी परंपरा सुरू केली आणि आजही ती पिढ्यानपिढ्या अखंड सुरू आहे. गाड्या ओढताना जय बजरंगबलीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. भक्तांच्या चेहऱ्यावर श्रद्धा आणि उत्साह स्पष्टपणे दिसत होता. दरम्यान या मोठ्या सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सदर बाजार पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी समितीचे अध्यक्ष बाबासाहेब शिवाजी वानखेडे यांनी बोलताना सांगितले की ही परंपरा आमच्या पूर्वजांनी सुरू केली आहे. नवसाला पावणारा हनुमान म्हणून या मंदिराची ख्याती आहे. भाविकांच्या सहकार्याने आणि देणगीदारांच्या मदतीने ही परंपरा आम्ही पुढे चालवत आहोत. एकीकडे परंपरा आणि दुसरीकडे अढळ श्रद्धा आणि त्याला जोड मिळते ती हजारो भाविकांच्या उपस्थितीची. जालन्यातील ही 12 गाड्या परंपरा आजही भक्ती आणि विश्वासाचं जिवंत उदाहरण ठरतीये. मला आपलं नाव सांगा आणि इथे 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे. काय परंपरा आहे, या मागचं काय उद्देश आहे ते सांगायचं. माझं नाव बाबासाहेब शिवाजी वानखेडे. मी 12 गाड्या उत्सव समितीचे अध्यक्ष, सचिव आमच्या रामेश्वर सुरसे, भगवानराव गाडेकर उपाध्यक्ष, सीताराम रोडगे उपाध्यक्ष, भगवान रोडगे उपाध्यक्ष, पांडुरंग वानखेडे उपाध्यक्ष, मसुजी वानखेडे उपाध्यक्ष, बाबासाहेब सोनवणे उपाध्यक्ष, एक अशी समिती नेमून आम्ही 12 चरणदास महंत महाराज कार्याध्यक्ष, ही अशी समिती नेमून 12 गाड्याची सुरुवात ही जवळजवळ 100 वर्षापासून चालू आहे. ही परंपरा म्हणजे 12 गाड्याला सुरुवात हो, यात्रा भरू आणि 12 गाड्या सुरू करू या नवसाने पूर्वी आमच्या आजोबांनी चालू केली आहे. आजोबाजू बंजोबा चालूच आहे, पिढी पिढी चालूच आहे आणि यात्रा भरते आणि 12 गाड्या सुरू करते. यासाठी आम्हाला सहकार्य करणारे भगवानरावजी चांदोडे नगरसेवक यांनी विशेष सहकार्य केले. ठिकाणी लाईट, साफसफाई विशेष ध्यान देऊन आणि मदत सुद्धा केली आहे आणि त्याच्या अनेक मान्यवरांनी देणगी सुद्धा दिली आणि कार्यक्रम गाडी यशस्वी करतो. अंकाजवळ येथील भगवानराव येवले, गणेश सोमनाने विशेष सहकार्य करते. हनुमान भक्त अंकार जळगावचे ते सहकार्य करतात. त्यामुळे आम्ही यशस्वी यात्रा करू शकतो. धन्यवाद सर्वांचे. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU,
जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. भारतीय जैन संस्था जालना द्वारा आयोजित जालना जिल्हा जैन निर्देशिका 2026 विमोचन तसेच विवाहयोग्य उमेदवार सूची विमोचन आणि निशुल्क वितरण यासह महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. यासह सामाजिक विषयावर चर्चा, मार्गदर्शन तसेच निर्णय कार्यक्रम दिनांक 5 एप्रिल 2026 रविवारी सकाळी 10 वाजेपासून. स्थळ जैन भवन, सकलेचा नगर, भोकरदन रोड, जालना. आयोजक सकल जैन समाज, जिल्हाध्यक्ष हस्तिमलजी बंब, उपाध्यक्ष नरेंद्र मोदी, सचिव ॲडव्होकेट अभय सेठिया, कोषाध्यक्ष विजयराज सुराणा.